पसरणी टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर चर्चेमध्ये असणारे खेळाडू अर्थात प्रमोद गायकवाड अण्णा ओव्हर नंबर 1 मध्ये तयार होतील. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला एक आकुशीचा युवा ऑलराऊंडर तर एका बाजूला पसरणीचा एक अनुभवी ऑलराऊंडर. अशी लढत तुम्हाला पहिल्या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला साहिल बनगे स्ट्राईक करतील तर पहिला बॉल हाताळण्यासाठी पसरणीचे प्रमोद गायकवाड अर्थात अण्णा तयार. पहिलाच बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा वेगाची दहाकता दाखवणारा बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निश्चित बॅकफुटवरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क साहिल बनगे यांच्या होऊ शकला नाही. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे प्रमोद गायकवाड यांची आणि निश्चित बॉल क्रमांक 2 साठी तयार होतील. राऊंड द विकेट आहेत आणि पहा साईड अँगल आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. बॉल क्रमांक 2. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. वेळेची अचूकता साहिल बनगे यांना साधावी लागेल कारण 18 बॉलचा पहिला डाव आहे आणि जे काय तेजीप 11 ला करायचं आहे ते 18 बॉल मध्ये करायचं आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती एकच धाव आलेली आहे. प्रमोद गायकवाड यांनी दिशेवरती नियंत्रण टप्प्यावरती ताबा चांगल्या प्रकारे ठेवलाय परंतु एका बाजूला साहिल बनगे एक आक्रमक खेळाडू आहेत. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फेक परंतु एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्रायकर एंडला संघ मालक स्वतः आहेत. किंबहुना या संपूर्ण लीगमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये कशा प्रकारे त्यांचा खेळ बहरेल अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. परंतु एका बाजूला प्रमोद गायकवाड यांचा एक दमदार मारा. 3 बॉल टाकलेले आहेत. धावा फक्त खर्च केलेले आहेत 2. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदललेली आहे. बॅकअप ठेवलंय मिड विकेटला आणि त्यानंतरचं बॅकअप आहे लॉंग ऑनला. खोलवर टप्प्याचा बॉल. फलंदाजांना कोणतीही मुभा दिली जात नाही. स्ट्रायकर एंडला फेक. बालंबाल बचावले साहिल बनगे परंतु आज नावाप्रमाणे साहिल बनगे यांना खेळ करावा लागेल. किंबहुना पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये साहिल बनगे यांना चांगला खेळ करता आला नव्हता परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये साहिल बनगे यांना चांगला खेळ करावा लागेल. पहा यॉर्करचा वार. अगदी पारंपरिक यॉर्कर इथे हाताळला आणि आला ती 1 धाव या बॉलच्या पाठीमागे. साहिल बनगे तयार. क्षमता आहे. गतवर्षी साहिल बनगे यांनी चांगली बॅटिंग केली. बॉलने गॅप शोधलाय आणि पहिल्या षटकामध्ये रिकामी जागा भरली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. साहिल बनगे यांच्या बॅटमध्ये क्लासिकल आलाय चौकार. ज्या प्रकारे या बॉलला ड्राईव्ह केलं. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. बॅकफुटवरती जरा गेला आणि त्यानंतर बॉलने गॅप शोधला आणि बॉल डीप कव्हर सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी. आत्मविश्वास वाढवणारा फटका. आकाशाला गवसणी घालतोय आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु अप्रतिम प्रयत्नांसाठी निश्चित आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. प्रयत्न चांगले होते. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही परंतु प्रयत्न जबरदस्त होते कारण अशा प्रकारच्या कॅचेस घेणं कठीण आहे परंतु कठीण गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला आणि इथे साहिल बनगे पुन्हा एकदा बालंबाल बचावले. फटक्यामध्ये पूर्णता नव्हती. लांबी कमी पडली होती आणि किंबहुना क्षेत्ररक्षकाने केलेला 100% प्रयत्न अखेरकार शेवटच्या क्षणी फसला. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना तेजीप 11 ने बनवलेले आहे धावा तब्बल 9. उर्वरित आता फक्त 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. ओव्हर नंबर आता 2 साठी आणि षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती येत आहे. जोरचे केतन जाधव यांच्या हाती सोपवलाय बॉल. ऑलराऊंडर खेळाडू आहे जोरगावचे. षटक क्रमांक 2 सांभाळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता संघ मालक अर्जुन दादा गोळे तयार. फटका समोरच्या बाजूला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि किंबहुना स्ट्राईक रोटेट केलंय. साहिल बनगे यांच्याकडे स्ट्राईक दिलाय. साहिल बनगे 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. गतवर्षी साहिल बनगे यांनी चांगली चमक दाखवली. मग लेदर बॉलचं क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉलचं क्रिकेट असेल चांगल्या प्रकारे नेहमीच खेळलाय परंतु या लीगमध्ये आज चमकावं लागेल. परंतु एका बाजूला जोरचे ऑलराऊंडर केतन जाधव तयार होत आहेत. हे चर्चेमध्ये असणारे खेळाडू. कमी गतीचा बॉल मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे साहिल बनगे यांच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट. या बॉलची उडान 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. साहिल बनगे यांचा एक जबरदस्त टोला आणि साहिल बनगे यांच्या बॅटचा बोलवाला. फुल टॉस बॉलचा घेतला आस्वाद. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी आला तो षटकार. चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो आणि खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. एक पाय पुढे काढलाय. लॉंग ऑफला फटका खेळलाय. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्ड पुढे सरसावतंय. धाव फलकावरती आपण जाऊया. धावा आलेल्या आहेत तब्बल 17 धावा धाव फलकावरती आहेत. साहिल बनगे
निश्चित आज मात्र फुटवर्कचा वापर करतायत आणि त्यानंतर पायांची हालचाल चांगली होती. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय एका धावेसाठी. निश्चित ही धाव आणि प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये तितकीच महत्त्वाची आहे. प्रथम बॅटिंग करताना धावसंख्येची भूक तुम्हाला ठेवावी लागते, धावसंख्येचं प्रलोभन तुम्हाला ठेवावं लागतं आणि टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल वळवला पाठीमागच्या बाजूला. त्याचबरोबर प्रणवदादा थोरवे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. TNT इन्फ्राचे काल देखील दादा या ठिकाणी उपस्थित होते, आजही आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला केतन जाधव मॅन फ्रॉम जोर, शेवटचे अजून दोन बॉल त्यांना हाताळायचे आहेत. एका बाजूला साहिल बनगे 7 बॉल 15, एका बाजूला अर्जुन गोळे 3 बॉल 3. असं विश्लेषण आपण करूया. टॉस जिंकला होता टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. केतन जाधव पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव बॉल आलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. आणि त्यानंतरचा केतन जाधव यांचा एक चांगला बॉल मनोबल वाढवणारा आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी चांगल्या प्रकारे घेतोय आणि त्यानंतर दिशा अगदी योग्य होती, आला तो डॉट. पायांचा वापर केलाय, समोर येऊन खेळलेला फटका म्हणजे अगदी पुढे सरसावले होते. दुसरी धाव घेण्याचा मोह, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि इथे बॉलने अष्टांचा वेध घेतलाय आणि पंचांचं बोट अखेरकार आकाशाकडे गेलंय. धक्का क्रमांक पहिला लागला. टीम तेजदीप 11ला संघ मालक जातील माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तेजदीप 11. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. शिर्के ओव्हर नंबर 3चं षटक सांभाळतील. समोर फलंदाज तयार. साहिल बनगे यांच्यासाठी हा बॉल, एक सिंगल धाव. आता स्ट्रायकर एंडला तेजदीप 11चे आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी अमोल कदम तयार होतील. मग लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल, चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलेला आहे. परंतु एका बाजूला राजीव शिर्के यांच्याकडे अनुभवाची शिदोरी चांगली आहे. कित्येक काळ पसरणी टीमसाठी खेळतायत. आज स्वतःच्या संघासाठी खेळायचं आहे, स्वतः संघ मालक आहेत. राजीव शेठ शिर्के तयार होतील ओव्हर नंबर 3 मध्ये पुढील बॉल घेऊन. पायांचा वापर करत पुढे आले अमोल कदम. त्यानंतर हा फटका खेळलाय. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल आणि साहिल बनगे यांनी आपल्या विकेटचा त्याग केलाय. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला तडजोडी करावीच लागते आणि तडजोड हा आयुष्याचा अविभाज्य एक भाग आहे, तो चुकवता येत नाही. आणि किंबहुना क्रिकेटमध्येही तसंच आहे. आपल्या चांगल्या फलंदाजाला आपल्या स्ट्राईकवरती आणायचं आहे तर एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतो आणि साहिल बनगे यांनी तो त्याग केलेला आहे अमोल कदम यांच्यासाठी. 1 बॉलच्या पाठीमागे घेऊया. साहिल बनगे जातील धावचूच्या स्वरूपामध्ये माघारी. जयदीप गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता चांगली आहे बॅटिंगमध्ये. यावेळेला समोरच्या बाजूला आक्रमण, फ्लॅट बॉल सीमारेषेच्या पलीकडे मोहर लागली आहे. ती 6 धावांचे एक फ्लॅट षटकार खेळलाय. अमोल कदम यांच्या बॅट मधून एक आलाय गौरवशाली फटका. समोरच्या बाजूला आक्रमण केले, राऊंड द विकेट आले होते. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल सीमारेषा त्याचबरोबर एंडिसनच यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया. आणि हा बॉल स्टॅनचा वेध घेतोय आणि अखेरकार राजीव शिर्के आणि फलंदाजाला त्रिफळाचित केलंय विकेटचं पतन आणि हे आहे सेलिब्रेशन. आणि मोठा धक्का लागला टीम तेजदीप 11ला. राजीव शेठ शिर्के यांनी हा टाकलेला बॉल स्टॅनचा वेध घेतोय. राऊंड द विकेट आले आणि बॉल स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, उजवी यष्टी वाकवली आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पा.
ही मोठी विकेट होती आणि अमोल कदम निश्चित जड पावलांनी माघारी चाललेले आहेत. फक्त एकच मोठा फटका खेळू शकले, साइड अँगल आणि बॉल सरळ उजवी यष्टी आणि मधल्या यष्टीचा वेध घेतोय. फलंदाजाला त्रिफळाचीत केलं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 5 वरती फटका समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये खेळाडू आहे. सी कॉर्नरला बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या धावेचा जोखीम परवडणारा नाहीये कारण फलंदाजाला माघारी जावं लागेल. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. शेवटचा बॉल शेष आहे. आणि हाई बॉल स्टॅनचा वेध घेतोय. आणखीन एक फलंदाज त्रिफळाची, फलंदाज क्लीन बोल्ड. अमित सोनावणे देखील जातील माघारी. तब्बल 2 क्लीन बोल्ड घेतले संघ मालकांनी आणि किंबहुना 90 धावा खर्च केल्या. प्रथम बॅटिंग करताना टीम तेजदीप 11 ने बनवलेले आहे धावा 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष, म्हणजे प्रोजेक्टेड स्कोअरचं जे म्हणणं होतं ना तिथपर्यंत या टीमने मजल मारलेली आहे. आणि किंबहुना या बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि फलंदाजाला त्रिफळाचीत केलं. लागोपाठचे धक्के दिले याच ओव्हरमध्ये तेजदीप 11ला. आता जे टार्गेट आहे ना या मॅचमध्ये ते विजयासाठी आहे. 29 धावांचे येणारे बॉल आहेत 18 बॉल 29 धावांचं लक्ष. चला टीम तेजदीप 11 आपण मित्रांनो अधिकचा वेळ न घेता आपण फिल्डिंग लावा आणि अभय 11लाही विनंती करूया मित्रांनो आपणही अधिकचा वेळ न घेता आपली प्रारंभिक जोडीतली बॅटिंग ऑर्डर पाठवा. 28 धावा प्रथम बॅटिंग करताना कुठलेले आहेत. 29 धावांचं लक्ष. आपण एक वाढदिवस सोहळा साजरा करत आहोत. विशाल दादा बनगे यांचा आज वाढदिवस आहे. अकोशे गावचे डावकुरे हाताचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आपण त्यांचा वाढदिवस सोहळा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साजरा करत आहोत. आपण त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया आणि आपण त्यांचा वाढदिवस सोहळा साजरा करूया. मग लेदर बॉलचं क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल, रबर बॉल, आपल्या जीवनामध्ये त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि अनेक हंगाम त्यांनी गाजवलेले आहेत. अशा खेळाडूचा वाढदिवस सोहळा आपण या क्रिकेटच्या मंचावरती करत आहोत. एक मोठी गोष्ट, क्रिकेटच्या खेळाडूचा वाढदिवस हा साजरा होतोय क्रिकेटच्या व्यासपीठावरती. यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? आपण वाढदिवस सोहळा साजरा करूया. सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीने आणि या वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपण वाढदिवस सोहळा साजरा करत आहोत. विशाल दादा बनगे अकोशी यांचा वाढदिवस सोहळा आपण साजरा करत आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय लक्ष आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांचा वाढदिवस सोहळा आपण केक कटिंग करूया. असं म्हटलं आता ना की केक कटिंगने जीवनातला गोडवा वाढतो आणि आजच्या दिवसातला गोडवा वाढवण्याचा प्रयत्न हा केक करणार आहे आणि आपण केक कटिंग करूया आणि त्यांच्या वाढदिवसाच्या जीवनातला आजचा जो दिवस आहे त्याचा आपण गोडवा वाढवूया आणि मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचा वाढदिवस सोहळा या सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीने, मित्रांच्या वतीने आपण साजरा करूया. त्याचबरोबर हा सामना जर अभय 11 या टीमने जर जिंकला तर वाई पश्चिम विभागाचे विद्यमान असोसिएशनचे अध्यक्ष आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशीचे आदित्यदादा चोरगे यांच्या वतीने 2000 रुपये एकचं पारितोषिक आहे या मॅचसाठी. याची आपण सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. आपण मुख्य व्यासपीठावरती वाई प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती हा वाढदिवस सोहळा आपण साजरा करत आहोत. विशाल दादा बनगे यांचा वाढदिवस सोहळा साजरा होत आहे. आजच्या दिवसातला आपण गोडवा वाढवूया केक कटिंग करून आणि त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या क्रिकेटमय लक्ष शुभेच्छा देऊया. आज एक मोठी गोष्ट आहे. एका खेळाडूचा वाढदिवस हा क्रिकेटच्या मंचावरती होतोय. यापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट एका क्रिकेटरसाठी नाहीये. वाढदिवसाच्या दिवसातले एक महत्त्वाचा दिवस आणि त्याच दिवशी हा वाढदिवस सोहळा साजरा होतोय. चला मॅचकडे वळूया. दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. 2001चं पारितोषिक आहे. अभय 11 साठी हा सामना जिंकला तर आदित्यदादा चोरगे यांच्या वतीने
प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. प्रारंभिक जोडी मध्ये मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पसरणी गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला पसरणी टीमचे अनुभवी ऑलराऊंडर प्रमोद गायकवाड अण्णा, तर एका बाजूला अनुज मांढरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. ही जोडी आक्रमक आहे आणि या जोडीला प्रारंभिक जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये धाडलंय बॅटिंगसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक आणि किंबहुना हे षटक अकोशी गावचे एक युवा ऑलराऊंडर वाई तालुक्यामध्ये चर्चेमध्ये आहेत. किंबहुना KSK प्रीमियर लीग आयकॉन म्हणून खेळणारे साहिल बनगे पहिलं षटक हाताळतील. तर एका बाजूला बॅटिंगमध्ये पसरणीचे ऑलराऊंडर खेळाडू प्रमोद गायकवाड, ज्यांनी अनेक स्पर्धा 1 मध्ये गाजवल्या, तयार. पहिलाच बॉल, बॅटची आतली कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी ईट का जवाब पत्तर सेस तुम्हाला बघायला मिळणार. घमासान युद्ध रंगणार. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत. पहिल्या बॉल पासून हे स्पष्ट. मयूर भोसले यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा. बॉल क्रमांक 2 साहिल बनगे पुन्हा तयार. फुलर लेनचा बॉल आणि हाय बॉल पाठीमागच्या बाजूला वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण अंकित करूया. कुठेतरी या गोष्टींवरती बंधनं साहिल बनग्यांना ठेवावी लागतील. या गोष्टी टाळाव्या लागतील. कमी धावा आहेत आणि कमी धावसंख्येचा बचाव करताना प्रत्येक धाव ही विचारपूर्वकच खर्च करावी लागेल. परंतु प्रत्येक धाव देखील फलंदाजी करताना विचारपूर्वक तुम्हाला बनवायची आहे. गोलंदाज तयार. बॉल हवेत खेळलाय, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आणि डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. मोठा धक्का लागलाय टीम अभय 11ला. प्रमोद गायकवाड जातील माघारी. आयकॉन खेळाडू होते याच टीमची. आपण चर्चा केली की पसरणी टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर नेहमी चर्चेमध्ये असतात. ते प्रमोद गायकवाड अण्णा जातील माघारी. जो फटका खेळला त्याच्यामध्ये नव्हती पूर्णतः, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. सेलिब्रेशन केलं आता तेजदीप 11ने. साहिल बनगे यांनी अखेरकार मोठी विकेट मिळवून दिली आहे. हा एक मोठा धक्का आहे टीम अभय 11ला. परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आता आलेले आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जोरचे केतन जाधव. 1 मध्ये हेही नाव चर्चेमध्ये आहे. जोर टीम कडून मैदानाच्या आतमध्ये आता अभय 11 साठी जोर गावचे केतन जाधव तयार. एका बाजूला साहिल बनगे यांचा दमदार मारा. कट करण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो निर्धाव बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत तब्बल 3 धावा. 29 धावांचं लक्ष. यानंतरची मॅच आहे आर्यन्स 11 विपक्ष श्री काळ भैरवनाथ 11. बावदान बैठा फटका जबरदस्त होता. एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला आणि तोच बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळून काढला. एका बाजूला 4 धावा आलेल्या आहेत आणि किंबहुना केतन जाधव यांचा फटका जर तुम्ही पाहिला ना, फटका जबरदस्त होता. धाव जरी एक मिळाली असली ना तरी केतन जाधव आणि टीमचं मनोबल वाढवणारा फटका होता. कारण अशा प्रकारचे बैठक फटके खेळणं क्रिकेटमध्ये थोडीशी कठीण गोष्ट आहे. परंतु हीच कठीण गोष्ट मैदानाच्या आत केतन जाधव यांनी चांगल्या प्रकारे करून दाखवली आहे. परंतु धाव निश्चित एकच मिळाली आहे. एका बाजूला साहिल बनगे पुन्हा तयार होतील. कट, हाई बॉल कट केलाय, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एका धावेने धावफलक पुढे सरकत आहे. आपण म्हणतो की ठेंबे ठेंबे तळे साठेल आणि तो साठवण्याचा प्रयत्न आता अभय 11ने केलेला आहे. यानंतर कोणतीही जोखीम घेतली नाहीये कारण प्रमोद गायकवाड एक मोठ्या विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती पॉवर प्लेचं हे षटक आहे. अवघ्या 5च धावा आतापर्यंत अभय 11ने बनवलेल्या आहेत. एका बाजूला 13 बॉल 24ची गरज आहे. हे इक्वेशन आहे धावसंख्येचं गुणोत्तर. चला टॉससाठी या. आर्यन्स 11 आणि श्री काळ भैरवनाथ 11 बावधन यांना विनंती की आपण टॉससाठी या.
शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी हा तितकाच बॉल महत्वाचा आहे, कारण शेवटच्या बॉलवरती काय दडलंय, धावा येतील, विकेट मिळेल, डॉट येईल, चौकार येईल, षटकार येईल, परंतु हा बॉल फार महत्वाचा आहे. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आहे 11.08चा. याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल, किंबहुना अभय 11ला करावा लागेल. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 11ची सरासरी कमीत कमी ठेवायची आहे. या सरासरीने बॅटिंग करावी लागेल आणि तेजदीप 11ला यापेक्षा कमी धावा प्रति षटकाच्या पाठीमागे खर्च कराव्या लागतील. ही जरतरची गोष्ट आहे. चला आपण वेळ घेऊ नका, अधिकचा दोन्ही संघांना विनंती करूया. त्याचबरोबर अंकुश चिकणे जांभळे एक चांगले स्कोरर आहेत, त्यांचे आगमन आहे बँक ऑफ बडोदा. आपण त्यांचे स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या शेवटच्या बॉलची रंगत. एका बाजूला अभय 11 तर एका बाजूला तेजदीप 11 असं घमासान युद्ध आज मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. एका बाजूला अभय 11 साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदित्य दादा चौरगे यांच्या वतीने हा सामना जर अभय 11 जिंकला म्हणजे ही कौतुकाची थाप आहे. गोलंदाज साहिल बनगे तयार. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. यावेळेला बॉल हवेत आहे, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का तर नाही. बॉल निर्जन सळी टप्पा घेतोय. निश्चित साहिल बनगे यांनी प्रयत्न चांगला केला होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही. फार दूरवरती होते आणि अगदी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. आणि निश्चित हा बॉल टप्पा घेतोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक आले, बॉलला अडवलं आणि धावफलकावरती जावे. एका षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा 1 गडी बाद. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. एका बाजूला आहे श्री काळभैरवनाथ 11 बावधन तर एका बाजूला आहे आर्यन्स 11. अशी होणारी यानंतरची मॅच. आपण करूया तो टॉस. चला टॉस साठी या. आता 12 बॉल 23 धावांची गरज आहे. हे इक्वेशन अजूनही शिल्लक राहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. काटकसरीची गोलंदाजी केली. अवघ्या 6 बॉलच्या पाठीमागे साहिल बनगे यांनी 6 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. परंतु एका बाजूला एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली आहे अभय 11 साठी. तर आपण टॉस करूया. विशाल दादा बनगे आकोशी यांच्या शुभासे आपण टॉस करूया, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभासे आपण या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस करूया. जो सामना आहे श्री काळभैरवनाथ 11 बावधन विपक्ष आर्यन्स 11 असा होणारा टॉस. आपण टॉस करत आहोत. विशालदादा बनगे आणि राहुलदादा बनगे यांच्या शुभासे आपण नाणेफेकीचा कौल करूया. हा टॉस होत आहे. नाणेफेकीचा कौल हा महत्वाचा आहे. एका बाजूला आर्यन्स 11 आणि एका बाजूला श्री काळभैरवनाथ 11 बावधन असा होणारा टॉस. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. एका बाजूला 12 बॉल 23 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये रंगलाय हा एक रोमांचक सामना आणि टॉस जिंकलाय श्री काळभैरवनाथ 11 बावधनने टॉस जिंकलेला आहे. ओव्हर नंबर आता 2 साठी जांभळी गावचे वेगवान गोलंदाज सेलिब्रेशन साठी आणि आपल्या हावभावासाठी ज्यांची ओळख आहे असे धर्मा चिकणे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. नेहमीच भेदक मारा राहिला आहे, परंतु निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये केतन जाधव क्षमता आहे, एक युवा खेळाडू आहेत, चर्चेमध्ये आहेत. एका बाजूला अनुभव आहे धर्मा चिकणे यांच्याकडे. बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांच्या विकेट त्यांनी टिपलेल्या आहेत, परंतु आज धर्मा चिकणे यांच्यावरती आणखीन एक मोठी जबाबदारी. 8व्या बॅटचा टोला समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
आणि विकेटचं पतन. केतन जाधव जोर देखील जातील माघारी. लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता आणि त्यानंतर होतंय विकेटचं पतन. धर्मा चिकणे यांचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जाणारा बॉल, लांबी कमी पडली आणि त्यानंतर मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. केतन जाधव यांच्याकडून आज भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये आणि याच मॅच मध्ये केतन जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. विकेटने चांगली जेल सीमारेषेलगत पकडलेली आहे. मॅच मध्ये आता रंगत हळूहळू वाढत चाललेली आहे. एका बाजूला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एक पॉवरफुल हिटर बॅटिंगसाठी येत आहेत, ज्यांच्यावरती फार मोठा दारोमदार असणार आहे या मॅचचा. एका बाजूला बाहुबली राजेश जवळ, क्षमता आहे राजेश जवळ यांच्याकडे. मग आपल्या 1-11चं क्रिकेट असेल किंवा वाईच्या क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असणारे खेळाडू आहेत. पॉवर हिटर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 वरती आलेले आहेत. राजेश जवळ यांनी जर सामना जिंकवला तर राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला भन्नाट वेग, जांभळी एक्सप्रेस, धर्मा चिकणे अपील करतायत. पंचांनी दात फेटाळले आहे. आज वेगळ्याच लय मध्ये धर्मा चिकणे पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगाची दाहकता दाखवणारा बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत यष्टरक्षकाच्या दिशेने गेला. पंचांकडे अपील केली, बालंबाल बचावलेत. राजेश जवळ यांच्याकडे क्षमता आहे, राजेश जवळ चांगली बॅटिंग करू शकतात. बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला आहे, परंतु आज मोठी जबाबदारी आहे आणि बाहुबली फटक्यांसाठी त्यांची ओळख आहे, म्हणून तर राजेश जवळ यांना बाहुबली म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तयार. यावेळेला बाहुबली स्ट्रोक, राजेश जवळ यांनी आपल्या स्टाईलने फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने राजेश जवळ यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलने घेतली भरारी, फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. ही राजेश जवळ यांची ओळख आहे आणि अगदी पहा आपल्या नावाप्रमाणेच फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. अशा पल्लवित केले दाबा 11च्या. एका बाजूला धर्मा चिकणे यांच्यावरती भीषण हल्ला, परंतु धर्मा चिकणे पुन्हा तयार होतील. 2 बॉलची दाहकता आपण पाहिली होती आणि त्यानंतर पहा राजेश जवळ यांचा एक मोठा षटकार. धर्मा चिकणे पुन्हा तयार होतील. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करा मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. हा आणखीन एक राजेश जवळ यांनी बॉल वळवलाय, गुडघ्यांवरती खाली बसले, क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरले आणि अखेरकार सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आणि हाय बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी राजेश जवळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ करतायत. स्वतः पडले आणि त्यानंतर हा फटका बघा कशा प्रकारे सजवलाय, जबरदस्त फटका. अशा प्रकारची फटकेबाजी राजेश जवळ यांच्या बॅटमधून होते. पहा कशा प्रकारे खाली बसले, गुडघ्यावरती बसून खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे क्रिकेटमध्ये एक विशिष्ट प्रकारचा फटका आहे. आणि चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते, धाव फलकावरती आपण जाऊया. धावा लागलेल्या आहेत 16, म्हणजे इथून पुढे बनवायचे 8 बॉलमध्ये 13 हे समीकरण शिल्लक आहे. त्याचबरोबर महेशभाई वाडकर यांच्या वतीने हॅट्रिक 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजांसाठी हाय बॉल सीमारेषा ओलांडत आता पारितोषिकांची उधळण व्हायला सुरुवात झालेली आहे. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये या रोमांचक लढती आपण अनुभवत आहोत. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता, एक जुनून बन जाता. आणि त्याच जुनूनने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आज प्रयत्न जो आहे ना तो पराकोटीचाच करावा लागेल, कारण आजचा दिवस पुन्हा नाही. एका वर्षानंतरच ही प्रीमियर लीग आपल्या भेटीला येईल. 8 बॉल 13.
समोरच्या बाजूला लॉंग ऑनला खेळाडू आहेत, बॉलला बॅकअप देतील, झडप घातली, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. राजेश जवळ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मॅच मध्ये रोमांचकता त्यांनी वाढवलेली आहे. ज्यावेळी धर्मा चिकणे गोलंदाजीसाठी आले 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी देखील रोमांचकता वाढवली. आता या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आहे. धर्मा चिकणे शेवटच्या बॉलवरती काय कमाल करून दाखवणार, किंबहुना त्यानंतर मात्र गोलंदाजी त्यांना करता येणार नाही. अंतिम षटक शिल्लक राहील. 7 बॉल 12. एका बाजूला अनुज मांढरे हे पहिल्यांदा स्ट्राईक करतात, जे पसरणीचे आहेत. अनुज मांढरे यांच्याकडे क्षमता चांगली आहे, पहिल्यांदा स्ट्राईक करतील. अनुज मांढरे एक धाव घेतील, मोठ्या फटक्यांसाठी जातील. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. धर्मा चिकणे डॉटसाठी जातील, विकेटसाठी जातील. शेवटचा बॉल दडलंय काय, जांभली एक्सप्रेस. धर्मा चिकणे तयार. वेळेची अचूकता नाहीये आणि ज्यावेळेस आपण चर्चा केली ना की अनुज मांढरे एका धावेसाठी जातील, मोठ्या फटक्यांसाठी जातील, तर एका धावेसाठी गेले. षटक क्रमांक 2चा एक खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 18 धावा. येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. 6-11 असं इक्वेशन, असं धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. चला आर्यन्स 11 आणि काळभैरवनाथ 11 आपण मॅचची तयारी करा. यानंतर आपला सामना आहे. आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण संघ तयार करायला घ्या. जसं मात्र हा सामना संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 6 बॉल 11 ची झुंज आहे. जो संघ जिंकेल सुपर 6 मध्ये जाईल, जो संघ हारेल त्याचा प्रवास वाई प्रीमियर लीगचा इथे संपणार आहे. चला वेळेची बंधन आहेत. आयोजन समिती वारंवार आमच्यापर्यंत सूचना पोहोचवते आणि ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. कुशल मुवमेंट या मॅचची. 6 बॉल 11. या 6 बॉलला भरपूर अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत या स्पर्धेसाठी जोडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल 11चा सामना. अंतिम षटक ओझरडे गावचे स्टार खेळाडू अमोल कदम यांच्या हाती सोपवलाय बॉल. तर एका बाजूला बॅटिंगमध्ये पसरणीचे अनुज मांढरे होतील तयार. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं रणकंदन रंगलंय. कोणता संघ सामना घेऊन जाईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कुछ कहते नहीं बनता, कुछ करना पड़ता है. आज ते काहीतरी करावं लागेल, आज लढावं लागेल, या मॅच मध्ये झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 6 बॉल 11ची गरज. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. यावेळेला बॉल हवेत आहे. सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अंतर फार मोठं. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी येतोय तो मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आज दोन्ही संघांना लढावं लागेल या मॅच मध्ये. जबरदस्त फटका अनुज मांढरे यांच्या बॅट मधून आलाय. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. चला संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपण ड्रॉ करत आहोत. पुढच्या फेरीचे आपल्याला ड्रॉ करायचे आहेत सुपर 6 चे. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. आता येणारे बॉल आहेत 5 विजयासाठी बनवायचे आहेत 4 धावा. अमोल कदम यांना जीवनातले सर्वोत्तम आता 5 बॉल टाकावे लागतील. एका बाजूला जीवनातले चांगले फटके अनुज यांना खेळावे लागतील. 5 बॉल 4 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पसरणीचे अनुज मांढरे. अंगाला भेदणारा बॉल आलाय तो निर्धाव म्हणजे 4 बॉल 4. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. आपण आयोजन समितीला विनंती करूया की आपण पाहणी करा. योग्य बॉल आहे त्यामुळे हा डॉट आहे म्हणजे 4 बॉल 4 धावांची गरज. आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागेल. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, अरे वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि हेच इरादे आता मजबूत ठेवावे लागतील. अमोल कदम तयार. एका बाजूला अनुज मांढरे.
4 बॉल 4 ची झुंज. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा कळस रवणारा फटका पसरणीच्या अनुज मांढरे यांनी खेळला आणि अखेरकार अभय 11 ला विजय मिळवून दिला आणि अभय 11 सुपर 6 साठी क्वालिफाय होत आहे. आपण तेजदीप 11 च्या संघर्षाला सलाम करूया. हाही संघ या प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळला आणि आपण त्यांनाही पुढील वर्षासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. निलेश भाई